आपण आता इथे कुकडे लेआउट प्लेग्राऊंडवरती उभे आहोत आणि ग्राउंडची दुर्दशा बघा. इथे बांधकाम चालू आहे पण बांधकाम जो मटेरियल आहे तो अस्तव्यस्त असं पसरलेला आहे. इथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेऊया की आपण ह्या मैदानाबद्दल हे काय सांगतील. सांगा, आपला परिचय द्या. हां, मी पांडुरंग ठाकरे, प्लॉट नंबर 430, कुकडी लेआउट. ग्राउंड समोरचं आहे. हे प्लेग्राऊंड आहे NITचं आणि बरेच दिवसापासून जवळपास 6 महिने जास्त झाले ही दुर्दशा आता तुम्हाला दिसतच आहे. कारण इथे प्लेग्राऊंड असल्यामुळे फिरण्यासाठी हे ते आणि रात्रीच्या वेळेस जास्तच त्रास होतो. इथे रात्रीच्या वेळेस मिसयूज करतात बरेचसे लोक. आपण काय म्हणणार सर? विलास राहते 247 कुकडे लेआउट. अगदी ग्राउंडच्या समोरच राहतो. जवळपास 6 ते 8 महिने झाले हे ग्राउंडला दुर्दशा खूपच आहे. इथे संध्याकाळी दारूचे अड्डे भरतात, गांजेवाले राहतात. बाजूलाच स्मारक आहेत, त्याचं पण सुशोभित काहीच नाही झालेलं आहे. स्मारक पण बघूया. ते एक फार जुनं स्मारक आहे असं यांचं म्हणणं आहे. ह्या स्मारकाबद्दल आपण जाणून घेऊया. सर, आपण ह्या स्मारकाबद्दल सांगाल? सर, हे स्मारक आम्ही राहायला अगोदर यायचंच, त्याच्या अगोदरपासून म्हणजे 80 ते 90च्या 80च्या अगोदरचं स्मारक आहे. आणि इथे दुर्दशा अशी आहे की NITने बांधकाम चालू केलं, परंतु बांधकाम 6 महिन्यापासून चालू असताना सुद्धा आतापर्यंत कंप्लीट झालेलं नाही आहे. रात्रीच्या आणि दुपारच्या वेळेस बाहेरचे व्यक्ती येऊन इथे गांजा किंवा दारू अशी पार्टी करत असतात, तर लोकांना खूप त्रास होतो. आजूबाजूला रस्ते बनवले आहे पण फुटपाथ नाही आहे, पाणी साचतात. यांचे म्हणणं आहे की आजूबाजूला पण रस्ते आहेत, फुटपाथ आहेत, आता नवीन रस्ते खोदून ठेवलेले आहेत. फुटपाथ खाली केलं त्यामुळे पूर्ण आमच्या घरासमोर पाणी साचतं. चिखल होतात. आम्ही तशी कंप्लेंट पण दिली. कंप्लेंट केल्यावर पण सुद्धा कॉर्पोरेशन काही लक्ष देत नाही. म्हणजे एक तुम्हाला सांगू का, बघा इथे ट्रॅक बनलेला फुटपाथ नवीन आणि पाणी साचत होतं. इतका भाग बनवला, तितका भाग तिकडं पेंडिंग सोडून दिला आणि तो ऑलरेडी पहिले बनवला. आमची कंप्लेंट आहे ऑलरेडी. NMCला आहेच. थोडं करत जाते, ठेवत जाते, थोडं कर.
स्टुडिओचा.